नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार आणि मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। आरतीचं लग्न मोडण्यासाठी आबांच्या घरी आलेल्या विद्याधरला आनंदी, आरती आणि आर्चीनी चांगलंच कुत्र्यासारखं लोळून लाल मिरची ती तिखट धुरी देताच आता विद्याधरची चांगलीच वाट लागलेली आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आता आबा, आनंदी आणि आरतीताई तिघेही कारखान्यातनं घरी आलेले असतात। संध्याकाळची वेळ असते। आरची मात्र आता तिघांकडे एकटक बघू लागते। तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, काय ग आरचे, नाही म्हणजे अभ्यास केलाय ना? तेव्हा आरची म्हणू लागते, हो, पण तुम्हा सगळ्यांचा मूड लयच भारी दिसायलाय, लयच आनंदी दिसायले समजे, नेमकं भानगड काय आहे? त्यावर लगेच आता आबांच्या हातात गुलाबजामचं पॉकेट असतं। आता हे गुलाबजामचं पॉकेट बघताच आरची खूपच खुश होते। आबा काय आणले बघू बघू। आता घाईघाई ती पटकन उघडून बघते, तर आता गुलाबजाम बघताच आरची लय खुश होते। आबा चक्क तुम्ही आज गोडधोड घेऊन आलात, ते पण माझ्या आवडीचं, नक्की भानगड काय सांगाल लवकर? तेव्हा आबा म्हणू लागतात, ते थांब, पटकन भांडं घेऊन एखादं आणि त्यात काढ भरं ते गुलाबजाम। आता आरची धावतच जाते आणि काचीची वाटी घेऊन येते। आता त्यात सगळे गुलाबजाम काढलेले असतात। तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, आरती तुझ्या हाताने ज्योतिबासमोर ठेव आणि आशीर्वाद घे। आता मात्र लगेच आरती ज्योतिबासमोर जाते आणि देवासमोर प्रसाद ठेवते, म्हणजे ते गुलाबजाम, आणि हात जोडून म्हणू लागते, ज्योतिबा तुझा आशीर्वाद असाच सदैव आमच्या पाठीशी राहू दे आणि इथून पुढे सगळं काही चांगलंच घडू दे। त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, होणार पोरींनो, इथून पुढे समजा चांगलंच होणार। तेव्हा आरची म्हणू लागते, आरतीताई दे ना गं मला आता। त्यावर आरती म्हणू लागते, थांब आरचे, अगं आबा मोठे आहेत ना आपल्या घरातले, आबांचा मान पहिला। आता आरती लगेच आपल्या हाताने आबांना गुलाबजाम भरवते। त्यानंतर नंबर येतो आरचीचा। आरचीला असला भारी आनंद झालेला असतो, आता ती गबागब हा गुलाबजाम खाऊ लागते। तर आता लगेच आरती आनंदीला गुलाबजाम भरवायला जाणार, तेच आता तिथे एक खुर्ची असते। त्या खुर्चीत आता आरतीताईचा पाय गुंततो। आता ती खाली पडणार, तेच ती स्वतःला सावरते, पण तिच्या हातात जी गुलाबजामची काचेची वाटी असते ना, ती खाली पडलेली असते। आता ती वाटी फुटते, त्यातले गुलाबजाम अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडतात। आता मात्र हा मोठा अपशकुन असतो असं मानलं जातं। आबा लगेच घाबरतात, वाटी फुटली, काच फुटली म्हणजे मोठा अपशकुन झाला की। आता मात्र आरती, आरची सगळेजण आबांकडे बघू लागतात। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा आबा काच फुटणं म्हणजे अपशकुन असतं असं थोडी होय, असा विचार करू नका, आणि तुम्ही आत्ताच बरे झालात की नाही, तुमच्या आजारपणासाठी हा विचार चांगला नाही आबा। हे बघा, असं समजा काच फुटली म्हणजे पूर्वीचं आपलं एखादं संकट टळलं असं असेल काहीतरी, हे बघा असे विचार मनात आणू नका आबा। तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरी अगं काहीतरी आनंदाची बातमी आली आणि काच फुटणं म्हणजे मोठा अपशकुन मानला जातो गं, आता काही विचित्र घडणार तर नाही ना? आरतीचं लग्न सुरळीत होईल ना? काही मोठं संकट तर येणार नाही ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हे असे विचार करणं बंद करा। जे काही होतं माणसाच्या आयुष्यात ते काही ठरवून केलं जातं का? असं काही नाही आबा, हे विचार तुम्ही आधी काढून टाका। सांगा बरं मला, तुमच्या मनाला माझं पटतंय की नाही? आबा मात्र आता एकटक आनंदीकडे बघत विचार करू लागतात। तर इकडे आता संध्याकाळची वेळ असते, त्यामुळे विद्याधर मस्त आपल्या गाडीवरती बसून आता दारू ढोसत असतो। त्याच वेळेस त्याचा ड्रायव्हर येतो, मालक साहेब, अहो मालक साहेब मला पैशांची गरज आहे हो, मला माझा या महिन्याचा पगार भेटेल का? त्यावर विद्याधर लगेच धावून त्याच्यावरती ओरडतच म्हणू लागते, कशाला हवेत रे तुला पैसे? दरवेळेस पैसे पैसे सारखं टुमकं चालूच ना तुझं। त्यावर लगेच आता ड्रायव्हर म्हणू लागतो, मालक साहेब अहो पैशांची चणचण आहे हो, घरात सामान न्यायचं आहे, बायकोसारखी आजारी असते, आजार पण चालू आहे, त्यामुळे पैसे लागतातच की हो। त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागते, तुझ्या बायकोला तरी काय धाड भरली, सारखी आपली आजारी आजारी, दुसरं काहीच सुचत नाही तुला। हे बघ, आत्ता काय माझ्याकडे पैसे आहेत का? आणि तू माझ्या कामात खोडा घालतोस का? अरे माझं काय चालू आणि तुझं काय चालू? दारू ढोसताने कोणी पैसे ठेवतं का? नाही आहे माझ्याजवळ पैसे, चल नंतर दे। त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, मालक साहेब असं नका करू, मला अर्जंट पैशांची गरज आहे, तुमच्या खिशात नसतील तर तुम्ही ऑनलाईन माराल का माझ्या नंबरवर? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, वा लयच डोकं चालतं रे तुझं, तेवढा हुशार आहे म्हणायचं तर, चल लवकर तुझ्या नंबरवरती पाठवतो। असे म्हणताच विद्याधर आपला मोबाईल हातात घेतो। त्याच वेळेस आता लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, थांबा मालक साहेब, माझ्या नंबरवरती प्रॉब्लेम आहे,
त्यामुळे तुम्ही ना माझ्या नंबरवर नका पाठवू, मी दुसरा नंबर देऊ का? तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, चल सांग तुझ्या बायकोचा नंबर. त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, बायकोचा नाही, माझ्या भावाचा नंबर दिला तर चालेल का? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, तुझ्या बायकोचा दिला तर काही तुझ्या बायकोला घेऊन पळून जाईल का मी? भीती वाटते का? त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो, नाही मालक साहेब, पण भावाचा देतो. आता ड्रायव्हर लगेच आपल्या भावाचा नंबर सांगतो. तर आता विद्याधर त्यावरती पैसे ट्रान्सफर करणार, पण आता अकाउंटचा इश्यू असतो, कारण इकडनं मालक साहेबांनी आता या विद्याधरचं अकाउंट फ्रीज केलेलं असतं, त्यामुळे पैसे काही ट्रान्सफर होतच नाही. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, तुझे पैसे उद्या सकाळी देईल, आत्ता ना जात नाही आहे तुझ्या खात्यावर पैसे, काहीतरी प्रॉब्लेम असेल. त्यावर लगेच ड्रायव्हर म्हणू लागतो, मालक साहेब पण सकाळी नक्की पाठवा, मला खरंच अर्जंट पैसे हवेत. तेव्हा विद्याधर भडकतो, चल निघ ना, सकाळी देतो ना, चल जा. त्यावर लगेच ड्रायव्हर तिकडनं निघून जातो. तेव्हा विद्याधर मनाशीच म्हणू लागतो, नक्कीच काय प्रॉब्लेम आहे? अकाउंट माझं बंद पडलं आहे का? नक्कीच अकाउंटचा काहीतरी इश्यू दिसतोय. असं कसं होऊ शकतं? मला या बँकवाल्याशी बोलून घ्यावं लागेल, असं होऊन चालणार नाही, मला इथे दारू प्यायला पैसे राहिले नाही, अकाउंटचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करावाच लागेल. असे म्हणत आता विद्याधर खूपच भडकलेला असतो. तर त्यानंतर इकडे आनंदी म्हणू लागते, आबा तुम्हाला किती वेळा समजावून सांगू, असले विचार बंद करा, तुमच्या तब्येतीसाठी ते बरे नव्हे. आणि आरचे हे बघ, तोडलेलं जोडता येतं हे मी तुम्हाला शिकवलं की नाही? मग जा पटकन झाडू आणि सुपली घेऊन ये, आपण या अस्ताव्यस्त पडलेल्या काचा गोळा करून घेऊया. आता लगेच आरची झाडू आणि सुपली आणते आणि त्या काचा गोळा करू लागते. तेव्हा आबा म्हणू लागतात, आरचे जरा दमाने घ्या, उगाच नाहीतर काचा लागायच्या. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा तुम्हाला मी बांगडी तुटल्यानंतर शिकवलं, सांगितलं ना, मग नका ना विचार करू, सगळं चांगलंच घडणार आहे आपल्याबरोबर, देव असं कधीही कुणाचं वाईट करत नाही. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, ठीक आहे मानलं, तू म्हणते तेच खरं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, डील फायनल ना, मग पुन्हा ती डील विस्कटू द्यायची नाही. तेव्हा आबा म्हणू लागतात, फायनल तर फायनल, चला आता इथून पुढे चांगले विचार धरूनच चालायचं, त्यामुळे आपल्याला तयारीला लागावंच लागेल. तेवढ्यात लगेच आता अभयच्या वडिलांचा फोन येतो, आबा अहो नाही म्हणजे आपल्याला कधी पत्रिका बघायची, काही ठरलं का? तेव्हा आबा म्हणू लागतात, चालेल ना, तुम्ही म्हणत असाल तर उद्याच आपण बघून घेऊया. तेव्हा लगेच अभयचे बाबा म्हणू लागतात, वा आबा तुम्ही अगदी मनातलं बोलला, मग लागा की तयारीला. तर आता फोन बंद होताच आनंदी विचारू लागते, काय झालं आबा? तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरींनो उद्या आपल्याला आरतीताईची पत्रिका बघायची बरं का. आणि आपल्या इथे कशी परंपरा माहिती आहे ना, पत्रिका बघायची असेल तर गावात शंकराचा अभिषेक केला जातो, सगळ्या गावाला आमंत्रण दिलं जातं आणि अख्खं गाव जोमाने अभिषेकाची आणि पत्रिका बघण्याची तयारी करायला सुरुवात करतं. मग आपल्याला हा निरोप सगळ्यात आधी शिर्के साहेबांना पोचवावा लागेल. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि मालक साहेबांच्या कृपेमुळेच आज हा दिवस बघायला मिळतो की नाही. मग मी लगेच आता शिर्के साहेबांना फोन लावतो. आता आबा पटकन शिर्के साहेबांना फोन लावतात. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा आणि काय बरं चालू आहे ना समजा, कशासाठी फोन केला? तेव्हा आबा म्हणू लागतात, हे बघा शिर्के साहेब, तुमच्या कृपेने समजा काही ठीक चाललं आहे. मालक साहेबांना आणि तुम्हाला निरोप धाडायचा होता. उद्या ना गावात आरतीची आणि अभयची पत्रिका बघायची, मोठा कार्यक्रम करायचा ठरवलं आहे. नाही मग तुम्ही हजर असाल ना? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा अहो एवढी आनंदाची बातमी म्हटल्यानंतर हजर असणारच की. मीच काय सगळ्या कामगारांना 3 तासाची सुट्टी देतो. बघा 3च तासात सगळे कामगार तिकडे हजर असणार आणि आरतीचा हा कार्यक्रम अगदी जोमात होणार. आबांना लई आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता आबा फोन बंद होताच आनंदीला म्हणू लागतात, बघा पोरींनो, शिर्के साहेबांनी एका क्षणात 3 तासाची सुट्टी दिली अख्ख्या कामगारांना. सगळे कामगार आता आपल्या कार्यक्रमाला येणार. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, म्हणजे आबा सगळे फॅक्टरीतले लोक, गावातले लोक सगळे आरतीताईच्या कार्यक्रमाला येणार? तेव्हा आबा म्हणू लागतात, हो पण आपल्याला जल्लद तयारी करावी लागेल, चला पटकन. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी विद्याधरने बँक अकाउंटवाल्यांना फोन केलेला असतो. तेव्हा लगेच फोन उचलताच विद्याधर म्हणू लागते, तुझं डोकं हँग झालं आहे का तुझं मशीन हँग झालं आहे? माझ्या अकाउंटला काय झालं आहे?
लवकरात लवकर सांग, ते बंद कसं पडलंय, पैसे का ट्रान्सफर होत नाही. त्यावर लगेच आता ते बँकवाले म्हणू लागतात, मालक साहेब अहो काहीतरी इश्यू झाला असेल, अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून होत नसेल. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागते, माझ्याकडे पैसा उरला नाही, मला अर्जंट पैशाची गरज आहे, माझं अकाउंट लगेच नीट करून दे. त्यावर लगेच ते बँकवाले म्हणू लागतात, अहो मालक साहेब असं लगेच नाही होतो, 2-3 दिवस लागतील, तेव्हा कुठे प्रोसेस पूर्ण होतील आणि मग तुमचं अकाउंट सुरळीत होईल. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागते, 2-3 दिवसाची वाट तू बघ, माझ्याकडे वेळ नाही आहे, मला लगेचच्या लगेच माझं अकाउंट चालू पाहिजे. त्यावर लगेच ते बँकवाले सर म्हणू लागतात, जमणार नाही, 2 ते 3 दिवस प्रोसेसला लागतील, तुम्ही नंतर कॉल करा. असे म्हणताच आता लगेच ते सर फोन बंद करतात. विद्याधर आता भडकतो, काय माझा फोन बंद करतो, 2-3 दिवस माझ्याकडे वेळ नाही आहे, मला लगेच काम झालेलं पाहिजे. असे म्हणत आता विद्याधर भडकलेला असतो. तर आता इकडे मालक साहेब आता समिधाच्या फोटोसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता शिर्के साहेब येतात. मालक साहेब आत्ताच बँकेतनं फोन आला होता, विद्याधरची सगळी अकाउंट आता फ्रीज झालेली आहे, आता त्याला 1 रुपया बी मिळणार नाही. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, वा अशी शिक्षा पाहिजे, या विद्याधरला त्याच्या पापाची शिक्षा भेटायलाच पाहिजे, त्याला पैसा देणं म्हणजे त्याला दूध पाजण्यासारखं गंमत आहे. त्यामुळे आता या विद्याधरचा पापाचा घडा भरलाय, आता त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार. कसं आहे ना शिर्के, हा विद्याधर एक साप आहे आणि आपले गाववाले एक दिवस या सापाला ठेचून मारणार, त्याला त्याच्या पापाची शिक्षा भेटणार. आणि जर तसं नाहीच झालं ना शिर्के, तर मी स्वतः या विद्याधरला शिक्षा करणार. साम दाम दंडभेद हे सगळं विसरून मी त्याच्या पापाची शिक्षा त्याला देणार, कारण ही सगळी शिकवण समिधाची माझ्या आणि मी तशाच पद्धतीने वागणार. तर आता लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, चालक मालक साहेब तसंच करूया आपण. तर आता इकडे गावात शंकराच्या मंदिरात आता सगळ्या कार्यक्रमाची तयारी जोमात गावकऱ्यांनी कामगारांनी केलेली असते. तेव्हा लगेच आता सगळेजण मंदिरात जमलेले असतात, गुरुजी आलेले असतात. तेव्हा गुरुजी पिंट्याला म्हणू लागतात, पूजेची पत्रिका बघण्याची अभिषेकाची सगळी तयारी झाली ना. त्यावर लगेच आता पिंट्या म्हणू लागतो, हो गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त नवरा मुलगा आणि नवरी मुलगी इथे यायचे बाकी आहेत. सगळेजण तिकडे हजर झालेले असतात. त्याच वेळेस आता तिथे येताच अभय मात्र आपल्या आरतीकडे बघू लागतो आणि लाजू लागतो. आरची लगेच आरतीताईला खुणवते, बघ बघ जिजू तुझ्याकडेच बघायलेत, बघ ना. त्यावर लगेच आरती लाजू लागते, गप ग आरचे, तुझं काही पण मला असं आवडत नाही आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई तुला आता अशी सवय लावून घ्यावी लागेल. त्याच वेळेस आनंदीच्या पाठीमागे आता वरुण उभे असतो. तेव्हा वरुण म्हणू लागतो, आनंदी आज तू बी लय सुंदर दिसायली या, 1 नंबर भारी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, थँक्यू. त्याच वेळेस आबा म्हणू लागतो, दे पोरीनो गप्प बसा, बडबड करू नका, गुरुजी काय सांगतात त्याकडे लक्ष द्या. त्याच वेळेस आता कारखान्यातले सगळे कामगार उपस्थित असतात. तेव्हा लगेच आता कारखान्याचे जे पाटील सर असतात ना, ते लगेच कामगारांना म्हणू लागतात, आरतीताई आणि आबा आपल्या फॅक्टरीची शान आहे, खूप मोठं काम आहे त्यांचं फॅक्टरीत आणि म्हणूनच आपण इथे जल्लद तयारी करायची, सगळ्यांनी लक्ष देऊन सगळं झालं पाहिजे, कोणी हाईगाई करायची नाही. तेव्हा लगेच सगळे कामगार म्हणू लागतात, हो आजचा अभिषेक आणि हा पत्रिका बघण्याचा कार्यक्रम अगदी छान पार पडणार, आपली आरती हायच लय गुणाची. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, बरं चला सगळ्यात आधी मुलगी आणि मुलगा दोघेही आता इथे महादेवाच्या पिंडीसमोर येऊन बसा, आपण त्यांच्याकडनं अभिषेक करून घेऊया. आपल्या परंपरेनुसार अभिषेक झाला की पत्रिका बघण्याचा कार्यक्रम होऊन जाईल. बरं चला, जे जे अभिषेकासाठी आलेत त्यांनी लवकरात लवकर पिंडीवरती दूध आणून ठेवा, म्हणजे कसं आहे दुधाने या पिंडीचा अभिषेक होईल. त्यावर लगेच सगळ्यांनी आता तांबाभर दूध आणलेलं असतं. सगळे आता त्या महादेवाच्या पिंडीवरती जे पात्र असतं ना त्यात दूध टाकू लागतात. चंदनला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळी चंदन बाजूला जातो आणि शलाकाला फोन लावतो, मॅडम अहो इकडे समधी तयारी झाली की, त्या शंकराची अभिषेकाची तयारी झाली, ती नवरी तो नवरा मुलगा तिथे बसलेत, लग्नाची पत्रिका काढायची, तुम्ही काय करताय मॅडम. अहो फक्त एकदा शब्द फिरवा, बघा नाही इकडे असा डाव टाकला आणि हे लग्न मोडलं ना तर नावाचं चंदन नाही. त्यावर शलाका म्हणू लागते, गप्पा बाईस, तुला ना असे छोटे डाव टाकायची लय सवय चंदन, आणि हाताने स्वतःचं ना नाव खराब करायची सवय, असलं काय बी करायचं नाही, जे काय करायचं ते राजकारणाने करायचं. तेव्हा लगेच आता चंदन लागतो, बरोबर ठीक आहे, पण म्हणजे काय करणार आहात तुम्ही सांगाल का.
त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, चंदन आपल्याला असं काहीतरी करायचं आहे ना, या लग्नात सगळ्यांचा अभिषेक अश्रूंनी झाला पाहिजे, अश्रूंनी अभिषेक पार पडला पाहिजे, असा मोठा डाव टाकायचा आहे. त्यावर चंदन म्हणू लागतो, मॅडम असं आहे तर मग तयारीला लागायचं. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, हो तयारीला तर आम्ही लागलो आहे, कारण आत्ताच विद्याधर येणार आहे आणि एकदा का लग्न ठरलं की लग्नात पुढचा डाव काय टाकायचा हे आम्ही दोघांनी प्लॅनिंग करायचं ठरवलं आहे. आणि मग बघ मोठा प्रलय येणार आणि या सगळ्यांची वाट लागणार, बघत राहा चंदन. त्यामुळे चल आग लावण्याचं काम सुरुवात कर तू. त्यावर लगेच चंदन लागतो, ठीक आहे मॅडम ठेवतो फोन. आता चंदन लगेच इकडे पूजेकडे येतो. त्याच वेळेस आता इकडे पूजा सुरूच झालेली असते. तर आता मालक साहेब फॅक्टरीत आलेले असतात. आता कारखान्यात येताच मालक साहेबांना धक्का बसतो. सगळ्या मशनी अशा ओस पडलेल्या असतात. सगळीकडे शांतता, गंभीर वातावरण. मालक साहेबांना धक्का बसतो, आज एकही कामगार नाही, काम का बंद आहे? शिर्के कुठे आहात तुम्ही? तेव्हा शिर्के साहेब येतात. मालक साहेब अहो आज आबा जाधवांच्या नातीच्या पत्रिका बघण्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे समध्या कामगारांना 3 तासाची सुट्टी दिली, समधेजण तिकडे गेले ना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो तुम्ही असं कसं करू शकता? हा निर्णय तुम्ही का घेतला? हे बघा फॅक्टरीचं काम बंद होता कामा नये, तुम्ही सगळ्या कामगारांना का पाठवलं तिकडे? त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो आबा जाधव म्हणजे आपल्या कारखान्यातलं मोठं स्थान आहे हो, आणि त्यांच्यावरती समध्यांचं प्रेम, आणि आपली आरती किती गुणी आहे, सगळे लोक तिच्यावरती प्रेम करतात. आणि तिच्याच कार्यक्रमात जर त्यांना जाऊ दिलं नसतं तर त्यांचं मन लागलं नसतं आणि इकडे त्यांनी कामही केलं नसतं. म्हणून मी समध्यांना 3 तासाची सुट्टी दिली. 3 तासात ते पुन्हा येणार आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा मालक साहेब, नंतर ते जोमाने काम करतील. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के तुमचं बरोबर आहे हो, पण अशी सुट्टी देऊन काही प्रॉब्लेम झाला तर? त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब काय बी होणार नाही. तेवढ्यात आता लगेच पॅलेस डील झालेली असते ना, त्या कंपनीचा फोन आलेला असतो. मालक साहेब फोन उचलतात. लगेच आता ते परदेशी डीलवाले सर म्हणू लागतात, युगंधर निंबाळकर तुमच्या फॅक्टरीत आज इन्स्पेक्शन करण्यासाठी येतोय आम्ही. त्यावर आता हे ऐकताच मालक साहेबांना धक्का बसतो, काय? त्यावर लगेच आता ते परदेशी कंपनीवाले म्हणू लागतात, हो आम्हाला तुमच्या कंपनीत येऊन इन्स्पेक्शन करायचं आहे, आम्हाला जो तुम्ही माल पाठवणार आहे तो कसा आहे, तिथले कामगार, फॅक्टरीतलं काम सगळं काही आम्हाला बघायचं आहे, त्यामुळे आम्ही येतोय. तेव्हा लगेच आता मालक साहेबांना धक्का बसतो. मालक साहेब शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के अहो ते पॅलेस डीलवाले इकडे यायलेत इन्स्पेक्शनसाठी, आता इथे एक बी कामगार नाही, मशनी बंद पडलेले, आता काय करायचं शिर्के? आता शिर्केंनाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच मालक साहेब फोनवरती बोलू लागतात, सर सॉरी नाही म्हणजे तुम्ही काल काही बोलला नाही, असं अचानक इन्स्पेक्शन? त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो, पण आम्हाला यायचं आहे, आम्ही निघलोय, येतोयच आम्ही. आता लगेच फोन बंद होताच मालक साहेब मात्र खूप भडकतात, शिर्के आता जर ते डील कॅन्सल झालं तर मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेला. लवकरात लवकर मला इथे सगळे कामगार हजर हवेत आणि काम सुरू व्हायला पाहिजे. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब तुम्ही चिडचिड करू नका, असं काही होणार नाही, मी समध्यांना येतोय की काय बघतोय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, येत आहे की नाही ते नाही, आलेच पाहिजे असं काहीतरी करा. आता लगेच शिर्के पटकन इकडे कारखान्याचे मेन पाटील सर असतात ना, त्यांना कॉल करतात. आता लगेच पाटील साहेब फोन उचलतात, बोला ना शिर्के साहेब काय झालं? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, अहो मोठा घोळ झाला आहे हो, मी समध्यांना 3 तासाची सुट्टी दिली, पण ते पॅलेस डीलवाले इन्स्पेक्शनसाठी कारखान्यात यायलेत, तुम्हा सगळ्यांना अर्जंट कामावरती हजर व्हावं लागेल. त्यावर लगेच आता पाटील सर म्हणू लागतात, शिर्के साहेब अहो तुमचं बरोबर आहे, मी लगेच येऊ शकतो, पण बाकीचे सगळे कामगार येतीलच असं नाही ना, कारण ते 100 प्रश्न विचारतील, त्यांची उत्तरं मी नाही देऊ शकत, आता काय करायचं? त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, पाटील सर काहीतरी करा, पण समध्यांना घेऊन यावं, मालक साहेब लय भडकलेत आणि इन्स्पेक्शन असं अचानक होणार आहे हे आपल्याला बी माहीत नव्हतं ना, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना समजावा आणि लवकर या. आता मात्र पाटील सरांचं हे बोलणं आपल्या हुशार आनंदीने ऐकलेलं असतं. आनंदी लगेच पाटील सरांजवळ जाऊन उभी राहते. फोन बंद होताच पाटील सर म्हणू लागतात, आनंदी तू?
तेव्हा आनंदी म्हणू लागते, इन्स्पेक्शन काय बोलत होता तुम्ही? त्यावर लगेच पाटील सर म्हणू लागतात, आनंदी अगं कारखान्यात अचानक ते पॅलेस डीलवाले इन्स्पेक्शनसाठी येत आहेत आणि एकही कामगार कारखान्यात नाही. मालक साहेब लय भडकलेत, सगळ्यांना अर्जंट बोलावलंय. पण आनंदी मी कसं आणि कुणाला किती आणि काय समजावू ग? कसे सगळे कारखान्यात पोचणार आहे आता? खूप टेन्शन आलंय ग. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, पाटील सर तुम्ही काळजी करू नका, मालक साहेबांना कामगारांची गरज आहे ना, मग समद्यांनी जायलाच पाहिजे. थांबा मी काहीतरी करते. आनंदी लगेच समोर जाते आणि जोरजोरात आता जी घंटा असते ना मंदिरात ती वाजू लागते. त्याचे सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, ए पोरी अगं का तू अभिषेकात खोडा आणते? वाजवू नको ती घंटा, थांबव. त्यावर आबा म्हणू लागतात, आनंदी अगं हा काय वेडेपणा आहे, काय चालू आहे इकडे बाजूला. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा आपल्या कारखान्याचे सुपरवायझर पाटील सर आहे ना, त्यांना सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, प्लीज तुम्ही ऐका. पाटील सर या तुम्ही लवकर. पाटील सर आता जे काही कारखान्यात इन्स्पेक्शन होणार आहे त्याबद्दल कामगारांना सांगू लागतात, आपल्याला अर्जंट तिकडे पोचायचं आहे. आता लगेच ह्या संधीचा फायदा घ्यायचा आणि या ठिणगीची आग कशी पेटवायची हे चंदनच्या डोक्यात सुचलेलं असतं. चंदन लगेच समोर येतो, ओ पाटील सर तोंडाला येईल ते बी काय बी बडबडताय तुम्ही? अहो साधी 3 तासांची सुट्टी नाही मिळत कामगारांना. अहो किती घाम गाळणार आहात त्यांचा. हे बघा इथे आबा जाधवांच्या घरी एवढा कार्यक्रम असताना आम्ही येणार नाही म्हणजे नाही. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, काय चालेल तुम्हा सगळ्यांचं? मालक साहेबांनी प्रत्येक वेळेस आपली मदत केली आणि आपण हे डील भेटण्यासाठी एवढं घाम गाळला, एवढं रक्ताचं पाणी केलं आणि ही डील मिळवली. आणि आज जर इन्स्पेक्शनसाठी ते लोक इकडे आले आणि आपला कारखाना जर असा ओस पडलेला बघितला तर ही डील कॅन्सल होईल. ते आपल्याला चालेल का? मालक साहेबांना आपली गरज आहे, त्यामुळे आपल्याला त्यांच्या मदतीला जावंच लागेल. तेव्हा लगेच आता चंदन म्हणू लागतो, आनंदी अगं मी काय मालक साहेबांचा शत्रू आहे का गं? पण मी कामगारांच्या भल्याचंच बोलतोय ना. असा अभिषेक सोडून कोणी जाऊ शकतं का? गुरुजी आता तुम्हीच सांगा बरं, असा अर्धवट अभिषेक सोडून गेलं तर मोठा अपशकुन होणार नाही का? मग सांगा बरं, कोप घडेल कोप. त्यावर गुरुजी म्हणू लागतात, हो अभिषेक सोडून तुम्ही नाही जाऊ शकत, नाहीतर मोठा कोपच घडणार आहे, इकडे प्रलय येईल. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, असं काही होणार नाही आहे. मालक साहेबांना कामगाराची गरज आहे, त्यांनी आपल्यासाठी खूप काय काय केलं आहे. मग जर त्यांना गरज असताना आपण त्यांच्या मदतीला धावून जाऊ शकलो नाही तर आपण काय कामाचे? आपल्याला मालक साहेबांच्या मदतीला जावंच लागेल. हा कार्यक्रम माझ्या घरचा आहे, पण तरीही मी स्वतः मालक साहेबांच्या मदतीसाठी कारखान्यात कामाला उपस्थित होणार आहे. माझ्यासोबत कोण कोण येणार आहे? सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. तर इकडे आबांनाही आता या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता पत्रिका बघण्याचा कार्यक्रम कॅन्सल झालेला असतो. आता मात्र पत्रिका बघण्याच्या कार्यक्रमात जे काही मोठं संकट आलेलं असतं ना, त्यामुळे विद्याधर शलाका खूपच खुश झालेले असतात. तेव्हा लगेच आता विद्याधर आबांच्या घरी येतो आणि मला लागते, म्हातारड्या तुझ्या आरतीचं लग्न तर मोडलं, आता तर तुझ्या आरतीचं लग्न होऊच शकत नाही. आता काय करणार तू? कसं तुझ्या आनंदीचं आरतीचं लग्न करणार सांग ना. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, ए माझ्या नातीविषयी काय बी बोलायचं नाही, मी ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आता काय तुझ्या नातीला बाजारात उभी करणार? त्यावर लगेच आबा मात्र या विद्याधरच्या कानाखाली ओढतात. विद्याधर खूपच भडकतो. तो जोरदार दिशी आबांना खाली ढकलतो. आबांच्या छातीवरती पाय ठेवून म्हणू लागतो, ए थेरड्या काय करशील? त्या आरतीच्या जागेवरती आनंदीला उभी करशील का? तिचं लग्न लावशील? होणार नाही, तुझ्या नातींचे लगीन होणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा आनंदी येते, होणार, आमच्या आरतीताईचं लग्न होणार म्हणजे होणार. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, हो तू करणार लगीन? चल तुला दाखवतोच आता. असे म्हणताच विद्याधर आनंदीचा हात धरत तिला ओढतच आता घरातनं बाहेर घेऊन निघालेला असतो. आता मात्र आबा खाली पडलेले असतात, पण आरतीताई आणि आर्चीने मात्र खमकी होऊन आनंदीला या विद्याधरच्या तावडीतनं सोडवण्यासाठी प्लॅनिंग ठरवलेलं असतं. आता लगेच विद्याधर आनंदीला ओढत घराबाहेर निघालेले असतानाच धावतच आरती आणि आर्ची अंगणात जातात. अंगणात जी मिरची पावडर असते ना, ती आता दोघीजणी अशी पकडतात आणि लगेच या विद्याधरच्या अंगावरती फेकतात. आता मात्र या विद्याधरची चांगलीच अशी लाई झालेली असते. जोरजोरात हा विद्याधर ओरडू लागतो. आता या तिघीजणी मिळून याची कशी कुत्र्यासारखी धुलाई करणार आणि याला कशी याची लायकी दाखवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो या मालिकेत अजून खूपच मोठे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.